पुन्हा भिकारी देवाला एक सोना मागितला. पुन्हा असे करत करत मागत मागत भिकारीची माती झाली. भिकारीची माती झाल्याच्या बाद देव तिला रोज बघायला होता. पुन्हा ते भिकारीची माती झाल्याच्या नंतर पुन्हा तो भिकारी उठला होता. भिकारी वापस आला होता मरल्यानंतर. पुन्हा देवाच्या पुढे भिकारी उठून माफी मागला. पुन्हा देव प्रसन्न झाले. धन्यवाद. नमस्कार, मी एक तुम्हाला विशाल कावळ्याची गोष्ट सांगणार आहे. एक होता कावळा, त्याला खूप तहान लागली होती. त्याने इकडे तिकडे शोधत जंगलात गेला. त्याच्यानंतर त्याला एक मटका दिसला. त्याच्यामध्ये थोडंच पाणी होतं. त्यानं छोटे छोटे खडे घेऊन मटक्यात टाकला. पाणी वर आलं. पिऊन काव काव करून उडून गेली. गोष्टीचे तात्पर्य शक्तीपेक्षा शक्तिशाली. धन्यवाद. आई काय बरं तू सांग रे गाठीला मला येते. एक पोपट. नमस्कार, मी एक तुम्हाला पोपटची गोष्ट सांगणार आहे. एक होता पोपट. त्यानं खूप लोभी होता. पुन्हा तो पोपट झाडावर बसला होता. त्याला खूप तहान लागली होती. मग त्याला पाणीच भेटना. मग त्यानं झाडाला शोधत शोधत गेला, तरी पाणीच भेटना त्याला. त्याला भूक लागली होती. जेवायला गेला तर त्याला
माझ्या चिमणीच्या इकडे सांग, लग्नाला इथं सांग. वर आली कणकण माझ्या चिमणीच्या लग्नाला वर आली कणकण बोला काव काव करीत कावळा काळा ताटातली करंजी घेऊन गेला इतच गोटाळा झाला. धन्यवाद. मी तुम्हाला परिवाराचा दिनविशेष आणि पोद्दार सांगणार आहे. नमस्कार. माझे नाव सचिन जोशी. मी तुम्हाला 2 सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारणार आहे. जंगलाचा राजा कोण आहे? हात वर कर. सिंह म्हणतात. सिंह. जंगलाचा राजा सिंह आहे. आता माझा दुसरा प्रश्न. फळामधला राजा कोण आहे? हात वर कर. आंबा. धन्यवाद. आता बघू तुला एक गोष्ट सांगायची. काय बोलत तू काय सांगतेस ना? एक वाघ होता. त्यानं खूप लोभी होता. त्यानं सगळे खेळणे खेळत होता. लहान लेकरासारखं होता. त्यानं वाघाचा पिल्लू होता. तर त्याला वाघाची मम्मी एकटे सोडून गेली होती. तिची माती झाली होती. वाघाच्या माती झाल्यानंतर पुन्हा छोट्या लेकराची त्यांच्यासोबत माती झाली. त्यांच्या नंतर पुन्हा ते मेल्यानं वाघाचा पिल्लू खूप भीती होता.